श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज आपण संकल्प का करावा, कशासाठी करणार आहे यावरती आज आपण बोलणार आहे. आपण संकल्प का करतो म्हणजे आपण जे गुरुचरित्राचं पारण करणार आहे किंवा नित्यसेवा करणार आहे किंवा 11 गुरुवार 21 गुरुवार जी कोणती सेवा असेल ती महाराजांपर्यंत पोहोचावी, महाराजांच्या चरणी रुजू व्हावी यासाठी आपण तो संकल्प करतो. तर आपण आता संकल्प कसा करावा. डाव्या हातातून तळहात उजव्या हातावरती एक पळी पाणी घेऊन ओम केशवाय नमः म्हणून ते पाणी पिऊन घ्यायचं. दुसरी पळी पाणी घेऊन ओम माधवाय नमः म्हणून ते पाणी पिऊन घ्यायचं. त्यानंतर तिसरी पळी पाणी घेऊन ओम नारायण नमः म्हणून पिऊन घ्यायचं. त्यानंतर तळहातावरती पाणी घेऊन त्यात हळद कुंकू अक्षदा फुलं वाहून आपलं नाव आणि गोत्र माहीत नसेल तर काश्यप बोलून आपली जी काही इच्छा असेल, आपण ज्या कोणत्या देवाची सेवा करणार असेल त्या देवाचं नाव घेऊन जी काही इच्छा असेल तुमची तुम्हाला ज्या अडचणी असेल त्या बोलून ते पाणी एका ताटात सोडून द्यावं व ते पाणी तुळशीला न वाहता दुसऱ्या कुठल्याही झाडाला तुम्ही वाहिले तरी चालेल. संकल्प हा एकदाच केला जातो, दुसऱ्या दिवशी संकल्प करायचा नाही. तसेच प्रत्येकाच्या आयुष्यात भरपूर संकट असतात. ते संकट टाळण्यासाठी कोणी खाण्याच्या पदार्थांचे व्रत धरतात. महाराजांना कोणते पदार्थ आवडतात, पुरणपोळी, भात, भजी, कांदा लसूण या पदार्थांचे व्रत धरतात. संकल्प एकदाच केला जातो, सारखा संकल्प करायचा नाही. आणि समज आता 11 गुरुवार आहे, कोणी 11 गुरुवार करतं, पहिल्या गुरुवारी संकल्प करायचा, दुसऱ्या गुरुवारी संकल्प करायचा नाही. संकल्पाशिवाय कोणतीही सेवा रुजू होत नाही महाराजांच्या चरणी. संकल्प केलाच जातो आणि करायचाच संकल्प. कुठलीही सेवा करताना तुम्ही नित्यसेवा करा, पारायण करा किंवा मग ज्याचे दुर्गा सप्तशतीचे पाठ करा किंवा मग स्वामी समर्थांचे स्वामी चरित्र सारामृत त्याचा पाठ करा, 11 माळी जप करा, तारक मंत्राच्या 11 माळी. कुठलीही सेवा करताना संकल्प करायचाच. संकल्पाशिवाय कोणतीही सेवा मार्गी लागत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.